Welcome all of you. Myself, Professor Vikrant Palat Shah. Welcome all of you in the ITR filing course. And this is the day second. On day second, we are going to learn about the income from salary. सर्व विद्यार्थिनींचे मी ऑनलाईन ITR फायलिंगच्या कोर्समध्ये स्वागत करतो. या कोर्सचा आज आपला दुसरा दिवस आहे आणि आज आपण इन्कम फ्रॉम सॅलरी यावर या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. ओके. In the last session, we have discussed about the basic concepts under the Income Tax Act 1961. मागच्या सेशनमध्ये इन्कम टॅक्स कायदा 1961 अंतर्गत ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्यांचा आपण अभ्यास केला. In that we have discussed about the heads of income. Those are taxable according to the Income Tax Act 1961. त्यामध्ये इन्कम टॅक्स कायदा 1961 अंतर्गत जे हेड्स ऑफ इन्कम टॅक्सेबल आहेत अशा सर्व हेड्स ऑफ इन्कमची यादी आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितली होती. देयर आर टोटल 5 हेड्स ऑफ इन्कम. दोज आर टॅक्सेबल according to the Income Tax Act 1961, and those are: number 1, income from salary; number 2, income from house property; number 3, income from business or profession; number 4, income from capital gain; and number 5, it is the income from other sources. From that list, the first income that comes, that is the income from salary, and that we are going to discuss today. जी 5 इन्कमची यादी आपण बघितली त्यामधील क्रमांक 1 इन्कम आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, ज्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, अंडर दॅट वी हॅव टू डिस्कस व्हॉट इज द सॅलरी. यामध्ये पहिला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, सॅलरी म्हणजे काय. इट इज अ व्हेरी सिंपल. All of you know the meaning of the salary. Salary is what? That is a regular sort of income getting by the person from the employer due to the contract of the employment. That is called as the salary. Salary ला आपण मराठीत काय म्हणतो? पगार. आता पगार म्हणजे काय की रेग्युलरली जे उत्पन्न एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला दिलं जातं एम्प्लॉयमेंटच्या कॉन्ट्रॅक्ट संदर्भात किंवा एम्प्लॉयमेंटच्या करारा संदर्भात, त्याला काय म्हटलं जाणार आहे? सॅलरी म्हणजेच पगार, म्हणजे दरमहा. प्रत्येक महिन्याला न चुकता एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला जो काही एम्प्लॉयमेंटचा कॉन्ट्रॅक्ट ठरलेला असेल त्या कॉन्ट्रॅक्टनुसार जे काही उत्पन्न दिलं जात असतं त्याला काय म्हटलं जाणार आहे? सॅलरी म्हणजेच पगार. म्हणजे यामध्ये प्रामुख्याने गोष्ट काय आहे? सॅलरी इज द रेग्युलर सॉर्ट ऑफ इन्कम, म्हणजे रेग्युलर स्वरूपात ते दिलं जात असतं, म्हणजे दरमहा. राईट. कुणाकडनं दिलं जातं? फ्रॉम एम्प्लॉयर टू एम्प्लॉई, एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला. व्हाय? बिकॉज एम्प्लॉई इज रेंडरिंग द सर्व्हिसेस टू द एम्प्लॉयर. का दिलं जातं? कारण की कर्मचारी हा मालकासाठी काम करत असतो, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतो, आणि त्या संदर्भात मालकाकडनं कर्मचाऱ्याला म्हणजेच एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला हे उत्पन्न दिलं जात असतं. दॅट इज कॉल्ड ॲज द सॅलरी. त्याला सॅलरी असं संबोधलं जाणार आहे. सो इन दिस वे इट इज द जनरल डेफिनेशन ऑफ द सॅलरी. हे आपण सॅलरीची जनरल डेफिनेशन बघितलेली आहे. राईट. नाउ द डेफिनेशन मेन्शन बाय द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. आता इन्कम टॅक्स कायदा 1961 अंतर्गत सॅलरीची डेफिनेशन काय? ओके. सो the meaning of the salary according to the Income Tax Act 1961 you can see on your screen. As per section 17(1), salary includes following. आता इन्कम टॅक्स कायदा सेक्शन 17(1) जे आहे त्यानुसार सॅलरी मध्ये कशाचा समावेश होतो? दिस इज द इन्क्लुझिव्ह डेफिनेशन ऑफ द सॅलरी. ही सॅलरीची इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आहे. नंबर ए, वेजेस. वेजेस मीन्स व्हॉट? द पेमेंट दॅट इज मेड बाय द एम्प्लॉयर टू एम्प्लॉई ऑन द डेली बेसिस, म्हणजे डेली बेसिसवर, दैनंदिन बेसिसवर जे एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला पेमेंट देण्यात आलेला आहे ते म्हणजे वेजेस. त्याचा समावेश सॅलरीत होत असतो. नंबर बी, अन एन्युइटी ऑर पेन्शन. रिटायर झाल्यानंतर एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला दरमहा जी काही अमाऊंट पेड केली जात असते त्याला एन्युइटी किंवा पेन्शन असं संबोधलं जातं. त्याचा सुद्धा समावेश सॅलरीमध्ये होत असतो. नंबर सी, ग्रॅच्युइटी. when an employee is retired from the service, from the job,
At the time of the retirement, the lump sum amount employee is received, that amount is called as the grॅच्युटी. आता ग्रॅच्युटी म्हणजे काय, ज्यावेळेस कर्मचारी रिटायर होतो आणि रिटायरमेंटच्या वेळेस लमसम स्वरूपात म्हणजे रोख स्वरूपात एक अमाऊंट एम्प्लॉईला मिळत असते, त्या अमाऊंटला ग्रॅच्युटी असं म्हटलं जातं. दॅट ऑल्सो कन्सिडर अंडर द सॅलरी, त्याचा सुद्धा समावेश सॅलरीमध्ये होत असतो. नंबर डी, एनी फीज, कमिशन, परक्विजिट्स और प्रॉफिट्स इन ल्यू ऑफ सॅलरी. कुठल्याही प्रकारच्या फीज ज्या एम्प्लॉयरकडनं एम्प्लॉईला दिल्या जातील, कमिशन, परक्विजिट्स म्हणजे अनुषंगिक लाभ, एक्स्ट्रा बेनिफिट्स जे आपण सॅलरी अंतर्गत पुढच्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत डिटेल स्वरूपात, और प्रॉफिट्स इन ल्यू ऑफ सॅलरी किंवा प्रॉफिटचा भाग हा सॅलरी सोबत जो देण्यात येत असतो एम्प्लॉयर कडनं, हे सर्व प्रकारच्या अमाऊंट्स या सॅलरीमध्ये समाविष्ट असतात. देन नंबर ई, एनी ऍडव्हान्स सॅलरी म्हणजे आगाऊ सॅलरी पे केलेली असेल एम्प्लॉयरने एम्प्लॉईला, त्याचा सुद्धा समावेश हा सॅलरीमध्ये होत असतो. लीव सॅलरी, द लीव दोज आर कन्व्हर्टेड इनटू द कॅश and included under salary, they are also considers the part of the salary. म्हणजे लीव म्हणजे ज्या रजा असतात, त्या ज्या रजा एम्प्लॉईने घेतलेल्या नाही, त्या रजांचं रूपांतर कॅशमध्ये केलं. कॅशमध्ये जर केलेलं असेल म्हणजे त्याचं इनकॅशमेंट केलेलं असेल तर त्याचा सुद्धा समावेश सॅलरीमध्ये होत असतो. देन नंबर जी, अॅन्युअल ऍक्रिडेशन टू द प्रोव्हिडंट फंड म्हणजे प्रोव्हिडंट फंड मध्ये वार्षिक पद्धतीने जमा होणारी रक्कम, याचा सुद्धा समावेश हा सॅलरीमध्ये होत असतो. अँड लास्ट वन, नंबर एच, कंट्रीब्युशन मेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट टू द एम्प्लॉई पेन्शन स्कीम. एम्प्लॉई पेन्शन स्कीम मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे कंट्रीब्युशन असतं, केंद्र सरकारचं जे कंट्रीब्युशन असतं, त्याचा समावेश सुद्धा सॅलरीमध्ये होत असतो. सो इन दिस वे इट इज द सॅलरी, इन्क्लुझिव्ह डेफिनेशन ऑफ द सॅलरी. अशा प्रकारे ही सॅलरीची इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आहे. अंडरस्टूड एव्हरीवन? समजलंय प्रत्येकाला? ओके. इफ यू हॅव एनी डाऊट, एनी डिफिकल्टी इन दिस, यू कॅन आस्क मी. काही शंका असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही कृपया विचारू शकतात. ओके. सो इन दिस वे इट इज द मिनिंग ऑफ द सॅलरी. अशा प्रकारे आपण हे सॅलरीचं मिनिंग या ठिकाणी बघितलेलं आहे. नाउ नेक्स्ट, हाऊ द इन्कम फ्रॉम सॅलरी इज कम्प्युटेड. कशा प्रकारे सॅलरीचं इन्कम या ठिकाणी कम्प्युट केलं जाणार आहे. ओके. इन दिस फॉर्मॅट द इन्कम फ्रॉम सॅलरी इज कम्प्युटेड. या फॉर्मॅट मध्ये सॅलरीचं इन्कम हे कम्प्युट केलं जात असतं. फर्स्ट ऑफ ऑल बेसिक सॅलरी इज कन्सिडर. त्यामध्ये बेसिक सॅलरी सर्वप्रथम समावेश केला जातो. देन ऍड टॅक्सेबल अलाउन्सेस. जे अलाउन्सेस टॅक्सेबल असतील ते अलाउन्सेस या ठिकाणी ऍड केले जातात. देन ऍड टॅक्सेबल परक्विजिट्स. जे काही टॅक्सेबल परक्विजिट्स असतील ते सुद्धा ऍड केलं जातं. आणि मग या तिघांची ऍडिशन करून, कुठले, बेसिक सॅलरी प्लस टॅक्सेबल अलाउन्सेस प्लस टॅक्सेबल परक्विजिट्स, या तिघांची ऍडिशन करून ग्रॉस सॅलरी या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जात असते. ओके. आफ्टर कॅल्क्युलेटिंग द ग्रॉस सॅलरी, डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 आर डिडक्टेड. सॅलरी, ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यामधून अंडर सेक्शन 16च्या डिडक्शन या वजा केल्या जात असतात. आता अंडर सेक्शन 16 मध्ये कुठल्या डिडक्शन आहे? नंबर 1 स्टँडर्ड डिडक्शन, दॅट इज द लंप सम अमाउंट ऑफ 50,000. अंडर सेक्शन 16 मध्ये पहिली जी डिडक्शन असते ती आहे 50,000 रुपये. जी फिक्स अमाउंट आहे ती वजा केली जाते. एंटरटेनमेंट अलाउन्स. एंटरटेनमेंट अलाउन्स इज नॉट ऍप्लिकेबल इन केस ऑफ द प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई. जर एम्प्लॉई हा प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई असेल तर एंटरटेनमेंट अलाउन्स हा डिडक्शन म्हणून मिळत नाही. गव्हर्नमेंट सेक्टर एम्प्लॉई असेल तर मात्र एंटरटेनमेंट अलाउन्स हा डिडक्ट केला जात असतो. अँड लास्ट वन इज द प्रोफेशनल टॅक्स. आणि तिसरी डिडक्शन जी असते अंडर सेक्शन 16 ती आहे प्रोफेशनल टॅक्स. म्हणजे जो काही प्रोफेशनल टॅक्स एम्प्लॉईच्या सॅलरी मधनं डिडक्ट केलेला असेल तो प्रोफेशनल टॅक्स या ठिकाणी अंडर सेक्शन 16 मध्ये डिडक्शन म्हणून मिळत असतो. अशा प्रकारे या डिडक्शन ग्रॉस सॅलरी मधनं डिडक्ट करून, वजा करून, ऍट द एंड द अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड, दॅट अमाऊंट इज कॉल्ड ॲज द इन्कम फ्रॉम सॅलरी. आणि मग ग्रॉस सॅलरी मधनं या तिघही डिडक्शन वजा करून शेवटी जी अमाऊंट कॅल्क्युलेट केली जाते त्या अमाऊंटला या ठिकाणी इन्कम फ्रॉम सॅलरी असं म्हटलं जात असतं. सो इन दिस वे
द इन्कम फ्रॉम सॅलरी इज कम्प्युटेड. अशा प्रकारे इन्कम फ्रॉम सॅलरी या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जात असतं. ओके, अंडरस्टूड अबाउट दिस ऑल्सो? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी? नो, लमसम ज्या वेळेस तुमची सॅलरी असेस केली जाते ऍट द एंड ऑफ द इयर, त्यावेळेस लमसम स्वरूपात, फिक्स स्वरूपात 50,000 रुपये डायरेक्टली वजा केले जातात. त्याचे भाग केले जात नाही. डायरेक्टली जी सॅलरी असेल ऍट द एंड ऑफ द इयर, क्रॉस सॅलरी, त्या सॅलरी मधनं अंडर सेक्शन 16 म्हणून 50,000 रुपये हे स्टँडर्ड डिडक्शन मध्ये वजा केले जातात, फिक्स अमाऊंट. ओके, अंडरस्टूड? एनी अदर डाऊट, एनी वन? अजून काही शंका आहे कुणाला? ओके, सो इन दिस वे द इन्कम फ्रॉम सॅलरी इज कम्प्युटेड. अशा प्रकारे या फॉर्मॅटमध्ये सॅलरी इन्कम हे कम्प्युट केलं जाणार आहे. नाउ द नेक्स्ट पार्ट वी हॅव टू डिस्कस, इट इज अबाउट द अलाउन्स. आता हा जो फॉर्मॅट बघितला, या फॉर्मॅटमध्ये आपण बघितला ऍड टॅक्सेबल अलाउन्सेस, म्हणजे जे काही बेसिक सॅलरी सर्वप्रथम आपण कन्सिडर केली, त्या बेसिक सॅलरीमध्ये पुढचा पार्ट जो येत असतो तो काय आहे? टॅक्सेबल अलाउन्स. म्हणजे जे काही अलाउन्स असतील आणि जे टॅक्सेबल असतील ते अलाउन्स ऍड केले जातात. आता अलाउन्सला मराठीत आपण काय म्हणतो? भत्ता. अलाउन्स म्हणजे काय? भत्ता. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ द अलाउन्स? Allowance is generally defined as fixed quantity of money given regularly in addition to salary for the purpose of meeting some particular requirement connected with the service rendered by the employee or as compensation for unusual conditions for that service. आता अलाउन्स म्हणजे काय? अलाउन्स म्हणजे फिक्स अमाऊंट ऑफ क्वांटिटी, म्हणजे पैशाच्या स्वरूपात दिले जाणारी अमाऊंट, जी अमाऊंट फिक्स आहे. का दिली जाते? दिस अमाऊंट इज प्रोव्हाइडेड बाय द एम्प्लॉयर इन ऍडिशन ऑफ द सॅलरी. सॅलरी मध्ये ऍड करून दिली जाते असते ही अमाऊंट एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला. व्हाय? बिकॉज एम्प्लॉई हॅज परफॉर्म सम एक्स्ट्रा सर्व्हिसेस फॉर द एम्प्लॉयर. काही एक्स्ट्रा सर्व्हिसेस एम्प्लॉयर साठी एम्प्लॉईने प्रोव्हाइड केलेले असतात, त्याचं कंपेन्सेशन म्हणून ही जी अमाऊंट सॅलरीमध्ये ऍड केलेली असते, फिक्स स्वरूपाची अमाऊंट, त्या अमाऊंटला अलाउन्स असं म्हटलं जात असतं. Other than the usual services, the extra services rendered by the employee for the employer, for that the fixed quantity of amount added in the salary as a compensation, that amount is called as the allowance. Allowance भत्ता म्हणजे काय? ज्या वेळेस रेग्युलर एम्प्लॉयमेंट व्यतिरिक्त एक्स्ट्रा सर्व्हिसेस एम्प्लॉई आपल्या एम्प्लॉयरला देतो, त्या एक्स्ट्रा सर्व्हिसेसचा मोबदला कंपेन्सेशन म्हणून एम्प्लॉईच्या सॅलरीमध्ये पैशाच्या स्वरूपात जी ऍडिशनल अमाऊंट एम्प्लॉयर कडनं पे केली जात असते एम्प्लॉईला, त्याला अलाउन्स असं म्हटलं जातं. ओके, सो इट इज द मिनिंग ऑफ द अलाउन्सेस. अँड देर आर टू टाइप्स ऑफ द अलाउन्सेस. फर्स्ट वन इज द फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस अँड सेकंड वन इज द पार्टली टॅक्सेबल अलाउन्सेस. या ठिकाणी दोन प्रकार आहेत अलाउन्सेसचे. पहिला आहे फुल्ली टॅक्सेबल, म्हणजे संपूर्ण टॅक्सेबल, 100% जी अमाऊंट दिलेली असेल ती टॅक्सेबल असणार. आणि सेकंड इज द पार्टली टॅक्सेबल अलाउन्सेस, म्हणजे काही भाग हा एक्झम्प्टेड असेल आणि काही भाग हा टॅक्सेबल असणार आहे. ओके, सो इट इज अबाउट द मिनिंग ऑफ द अलाउन्सेस. अशा प्रकारे आपण या ठिकाणी अलाउन्सेसचं मिनिंग हे समजून घेतलेलं आहे. अंडरस्टूड एव्हरीवन? समजलंय प्रत्येकाला? Okay. Now in detail we have to discuss which are the fully taxable allowances and which are the partly taxable allowances. So first of all, fully taxable allowances mean these are considered as a fully taxable under the salary. हे अलाउन्स एम्प्लॉईला मिळतात, ते सर्व अलाउन्सेस सॅलरी मध्ये फुल्ली टॅक्सेबल असणार आहेत, 100% टॅक्सेबल असणार आहेत. ओके, इन दॅट नंबर वन इज द सिटी कंपेन्सेटरी अलाउन्स. The first allowance that is taxable, it is the city compensatory allowance, that is called as the CCA. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण म्हणतो CCA, city compensatory allowance. Now what is that?
This is the allowance provided to the employee. Those are residing in the metro cities where the cost of living is high as compared to other cities. म्हणजे जे एम्प्लॉई जे मोठ्या शहरांमध्ये राहतात, जनरली मेट्रो सिटीमध्ये राहतात, अशा एम्प्लॉईजला हा अलाउन्स एम्प्लॉयर कडनं दिला जात असतो. का दिला जात असतो? कारण की मोठ्या सिटीचा जर विचार केला, फॉर एक्झाम्पल मुंबई असेल, पुणे असेल, दिल्ली असेल, बँगलोर असेल, कोलकाता असेल, या ठिकाणचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवनमानाचा खर्च हा इतर शहरांच्या तुलनेने नक्कीच जास्त आहे. त्यामुळे जी एक्स्ट्रा अमाऊंट लागत असते कॉस्ट ऑफ लिव्हिंग साठी, ती अमाऊंट या अलाउन्सद्वारे एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला दिली जात असते. अँड दिस काइंड ऑफ अलाउन्स मीन्स सिटी कंपेन्सेटरी अलाउन्स इज फुल्ली टॅक्सेबल. हा अलाउन्स या ठिकाणी पूर्णतः टॅक्सेबल आहे. सो इट इज नंबर 1. आफ्टर दॅट नेक्स्ट वन, फिक्स्ड मेडिकल अलाउन्स. फिक्स मेडिकल अलाउन्स. तर दुसरा अलाउन्स आहे फिक्स मेडिकल अलाउन्स. मेनी अ टाइम फॉर द मेडिकल एक्सपेंडिचर एम्प्लॉयर इज प्रोव्हाइडिंग द अलाउन्स to the employee and that allowance is called as the fixed medical allowance. बऱ्याच वेळेस एम्प्लॉयर कडनं मेडिकल एक्सपेंडिचर जे असतं त्या मेडिकल एक्सपेंडिचरच्या संदर्भात एम्प्लॉईला फिक्स्ड मेडिकल अलाउन्स हा दिला जात असतो. अँड दिस काइंड ऑफ अलाउन्स इज फुल्ली टॅक्सेबल. हा जो अलाउन्स असेल हा पूर्णतः टॅक्सेबल आहे, फुल्ली टॅक्सेबल. देन नंबर 3, tiffin or lunch or dinner or refreshment allowance. This is also fully taxable for the facility of the lunch or dinner as well as for the facility of the refreshment or for the facility of the tiffin. Such allowance is provided by the employer to the employee, and if such allowance is provided at that time under the salary, this kind of allowance is fully taxable. या प्रकारचा जो टिफिन किंवा लंच किंवा डिनर किंवा रिफ्रेशमेंट अलाउन्स जो असेल तो एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला दिला जात असतो. आणि जर हा अलाउन्स दिलेला असेल तर हा अलाउन्स हा फुल्ली टॅक्सेबल असेल, पूर्णतः टॅक्सेबल असणार आहे. ओके. द नेक्स्ट वन इज द सर्वंट अलाउन्स. मेनी अ टाइम्स the servant are provided. Servant like suppose gardener is there, and then cook is there, shopper is there, driver is there. Such kind of servants are provided to the employee, and therefore to make the payment to the servant at that time such kind of allowance is provided by the employer to the employee, and therefore this allowance is fully taxable. काही वेळेस सर्वंट म्हणजे आपण त्याला म्हणत असतो नौकर, मग ते गार्डनर असेल, कुक असेल किंवा घरगुती नौकर असेल, ड्रायव्हर असेल, हे एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला प्रोव्हाइड केले जातात आणि त्यांना पेमेंट करण्यासाठी या प्रकारचा अलाउन्स एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला दिला जात असतो. त्याला सर्वंट अलाउन्स असं म्हटलं जात असतं आणि हा अलाउन्स हा पूर्णतः टॅक्सेबल आहे. डिअरनेस अलाउन्स. डिअरनेस अलाउन्सला आपण मराठीत म्हणत असतो महागाई भत्ता. ओके. टू सस्टेन फ्रॉम द करंट कॉस्ट ऑफ द लिव्हिंग, such kind of allowance is always provided by the employer to employee and this is fully taxable. म्हणजे महागाईमध्ये जीवनमानावर जो खर्च होत असतो त्या खर्चाचा परतावा म्हणून, कंपेन्सेशन म्हणून हा डिअरनेस अलाउन्स एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला दिला जात असतो आणि डिअरनेस अलाउन्स हा पूर्णतः टॅक्सेबल आहे, फुल्ली टॅक्सेबल आहे. ओके. The next one is the project allowance. If employee is working on a specific project at that time as a compensation, such allowance is provided by the employer to employee and this is fully taxable. ज्यावेळेस एखाद्या स्पेसिफिक प्रोजेक्टवर एम्प्लॉई कार्यरत असेल त्याचा मोबदला म्हणून एम्प्लॉयर कडनं या स्वरूपाचा अलाउन्स एम्प्लॉईला दिला जात असतो. त्याला प्रोजेक्ट अलाउन्स असं संबोधलं जातं and that is fully taxable. The next one is the overtime allowance. If employee is working more than the usual working hours, at that time overtime allowance is given to the employee and such kind of allowance is fully taxable. या प्रकारचा अलाउन्स हा पूर्णतः टॅक्सेबल असेल. म्हणजे रेग्युलर वर्किंग आवर्स व्यतिरिक्त जास्तीचं कामकाज
एम्प्लॉई करत असेल तर ते जास्तीचं जे कामकाज केलेलं आहे त्याच्या संदर्भातलं कम्पेन्सेशन म्हणून हा अलाउन्स एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला पे केला जात असतो आणि हा अलाउन्स ओव्हरटाईम अलाउन्स हा फुल्ली टॅक्सेबल आहे. नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्सेस, such kind of allowance is provided to the doctors those are working in the government hospital. Private practice is totally banned for such doctors, and therefore as a compensation the non practicing allowance is provided to them and this is fully taxable. नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स हा कुणाला दिला जातो? डॉक्टर्सला. कुठले डॉक्टर्सला? जे सरकारी दवाखान्यांमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करतात अशा डॉक्टर्सला दिला जातो. जे डॉक्टर सरकारी दवाखान्यांमध्ये काम करतात, हॉस्पिटलमध्ये काम करत असतात, त्यांना स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस करता येत नाही, म्हणजे स्वतःचा दवाखाना खाजगी दवाखाना त्यांना चालवता येत नाही. त्याचा मोबदला म्हणून नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स हा दिला जात असतो अँड दॅट इज फुल्ली टॅक्सेबल. वॉशिंग अलाउन्स, द एम्प्लॉई फॉर देम युनिफॉर्म इज कंपल्सरी ऑन देअर ड्युटी. टू देम वॉशिंग अलाउन्स इज प्रोव्हाइडेड फॉर द मेंटेनन्स ऑफ द युनिफॉर्म अँड दॅट इज फुल्ली टॅक्सेबल. म्हणजे जे कर्मचारी त्यांच्या ड्युटीच्या ठिकाणी त्यांना युनिफॉर्म हा बंधनकारक असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल पोलीस असतील, मिलिटरी सर्व्हिसेस मधले व्यक्ती असतील किंवा बस मधले ड्रायव्हर कंडक्टर असतील, यांना काय आहे, यांना युनिफॉर्म हा कंपल्सरी आहे. त्यामुळे त्या युनिफॉर्मचं वॉशिंग करण्यासाठी त्याचं मेंटेनन्स ठेवण्यासाठी या प्रकारचा अलाउन्स हा दिला जात असतो आणि तो फुल्ली टॅक्सेबल आहे. वार्डन अलाउन्स, दिस अलाउन्स इज गिवन टू द टीचर्स ऑर द प्रोफेसर्स. They are working as a warden for the hostel and therefore this allowance is fully taxable. म्हणजे हा शिक्षकांना किंवा प्राध्यापकांना दिला जातो की जे एखाद्या कॉलेजचं किंवा शाळेच्या हॉस्टेलच्या ठिकाणी वार्डन म्हणून सुद्धा कामकाज बघत असतात आणि त्यांच्यासाठी हा अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल आहे. एंटरटेनमेंट अलाउन्स इज फुल्ली टॅक्सेबल इन द केस ऑफ प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई अँड एक्झम्प्टेड इन द केस ऑफ द गव्हर्नमेंट सेक्टर एम्प्लॉई. पुढचा अलाउन्स आहे एंटरटेनमेंट अलाउन्स. हा कुणासाठी फुल्ली टॅक्सेबल आहे? हा प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई साठी फुल्ली टॅक्सेबल आहे, परंतु गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे एम्प्लॉई कार्यरत असतील त्यांच्यासाठी मात्र हा फुल्ली एक्झम्प्टेड असतो. अँड एनी अदर कॅश अलाउन्सेस, आणि शेवटचा आहे कॅश अलाउन्सेस. कॅशच्या स्वरूपात, रोख पैशांच्या स्वरूपात जे काही इतर अलाउन्सेस मिळत असतील ते सर्व अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल आहेत. सो इन दिस वे दीज ऑल आर द फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस. हे सर्व जे काही अलाउन्स असतील हे पूर्णतः टॅक्सेबल आहे. ओके, अंडरस्टूड ऑल ऑफ यू रिगार्डिंग द टॅक्सेबल अलाउन्सेस? सर्वांना समजलंय टॅक्सेबल अलाउन्सेस संदर्भात? ओके, सो दिस इज द दीज ऑल आर द फुल्ली टॅक्सेबल. हे सर्व अलाउन्सेस पूर्णतः टॅक्सेबल आहेत. नाउ द नेक्स्ट, partly taxable allowances. Now some part of these allowances that is taxable and some part is exempted. यापैकी काही भाग टॅक्सेबल असेल आणि उर्वरित भाग जो असेल तो मात्र फुल्ली एक्झम्प्टेड आहे, फुल्ली टॅक्स फ्री. आता यामध्ये कुठले अलाउन्सेस आहेत बघूया आपण. नंबर 1, चिल्ड्रेन एज्युकेशन अलाउन्स. पहिला आहे चिल्ड्रेन एज्युकेशन अलाउन्स, म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी, एम्प्लॉईचे जे मुलं असतील त्यांच्या शिक्षणासाठी हा अलाउन्स दिला जात असतो. व्हॉट इज द कंडिशन? आता किती अमाऊंट यापैकी टॅक्स फ्री आहे किंवा एक्झम्प्टेड आहे? ₹100 पर मंथ पर चाइल्ड, मॅक्झिमम अप टू 2 चिल्ड्रेन. किती अमाऊंट टॅक्स फ्री आहे, किती अमाऊंट एक्झम्प्टेड आहे? ₹100 प्रति महिना, आणि जास्तीत जास्त किती मुलांसाठी? जास्तीत जास्त 2 मुलांसाठी. एवढी अमाऊंट ही टॅक्स फ्री असेल आणि उर्वरित जी काही अमाऊंट असेल ती मात्र टॅक्सेबल असणार आहे. सो इट इज अबाउट द चिल्ड्रेन एज्युकेशन अलाउन्स. देन number 2, hostel expenditure allowance. Hostel expenditure allowance, ₹300 per month per child, maximum up to 2 children. आता एम्प्लॉईचे मुलं जे हॉस्टेलवर राहतात त्या हॉस्टेलचा खर्च भागवण्यासाठी हा अलाउन्स एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला दिला जातो. तो किती एक्झम्प्टेड आहे किंवा किती अमाऊंट त्यामधली टॅक्स फ्री आहे? ₹300 पर मंथ पर चाइल्ड, मॅक्झिमम अप टू 2 चिल्ड्रेन. ₹300 प्रति महिना पर चाइल्ड साठी, पण जास्तीत जास्त किती चिल्ड्रन साठी? जास्तीत जास्त फक्त 2 चिल्ड्रन साठी. ओके, दिस इज अबाउट द हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स. नाउ नेक्स्ट वन इज द ट्रान्सपोर्ट अलाउन्स. ट्रान्सपोर्ट अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल इन केस ऑफ नॉर्मल पर्सन.
फुल्ली टॅक्सेबल असेल कुणासाठी, नॉर्मल पर्सनसाठी. अँड ₹1600 पर मंथ इज एक्झम्प्टेड फॉर ब्लाइंड और हँडिकॅप पर्सन. पण व्यक्ती ही अंध असेल, व्यक्ती ही अपंग असेल, हँडिकॅप असेल, तर मात्र त्या व्यक्तीसाठी ₹1600 पर मंथ एवढी अमाऊंट ही एक्झम्प्टेड असेल, टॅक्स फ्री असेल, उर्वरित अमाऊंट टॅक्सेबल असेल. मात्र व्यक्ती ही नॉर्मल पर्सन असेल, म्हणजे अंध नसेल, अपंग नसेल, त्या व्यक्तीसाठी ट्रान्सपोर्ट अलाउन्स हा पूर्णतः टॅक्सेबल आहे. ओके, सो इट इज अबाउट द ट्रान्सपोर्ट अलाउन्स. नाउ नेक्स्ट वन, हाऊस रेंट अलाउन्स. पुढचा जो अलाउन्स आहे तो आहे हाऊस रेंट अलाउन्स. नाउ व्हॉट इज दॅट? आता त्याची एक्झम्पशन लिमिट काय, एक्झम्पशन कंडिशन काय? लोअर ऑफ द फॉलोइंग इज एक्झम्प्टेड. या ठिकाणी 3 कंडिशन्स आहेत. या 3 कंडिशन्स पैकी जी अमाऊंट ही सर्वात कमी असेल ती अमाऊंट या ठिकाणी एक्झम्प्टेड असेल आणि उर्वरित अमाऊंट ही टॅक्सेबल असेल. आता कुठल्या 3 कंडिशन? नंबर 1, ऍक्च्युअल HRA रिसिव्ड. पहिली कंडिशनची अमाऊंट आहे ऍक्च्युअल जो HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स मिळालेला आहे तो. नंबर बी म्हणजे दुसरी अमाऊंट कुठली, रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. म्हणजे जो काही रेंट पेड केलेला असेल हाऊस मधनं, हाऊस साठी, त्यामधून 10% सॅलरी वजा करून जी अमाऊंट येणार आहे ती. अँड नंबर सी, 40% ऑफ सॅलरी इन एनी अदर सिटी और 50% ऑफ सॅलरी इन मेट्रो सिटी लाईक दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई अँड बेंगलोर. एम्प्लॉई जर कुठल्याही इतर शहरात राहत असेल तर तिसरी अमाऊंट कशी कॅल्क्युलेट होईल, सॅलरीच्या 40%. आणि एम्प्लॉई हा जर मेट्रो सिटीमध्ये राहत असेल, आता मेट्रो सिटी कुठल्या आहेत इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार 5 मेट्रो सिटी आहेत, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई अँड बेंगलोर. या मेट्रो सिटीमध्ये जर एम्प्लॉई राहत असेल तर मात्र सॅलरीच्या 50%. अशा प्रकारे या 3 अमाऊंट कॅल्क्युलेट केल्या जातील आणि या 3 अमाऊंट पैकी जी अमाऊंट सर्वात कमी असेल ती अमाऊंट या ठिकाणी काय असणार आहे, एक्झम्प्टेड, आणि उर्वरित अमाऊंट टॅक्सेबल असेल. तर या ठिकाणी सॅलरी, आता HRA साठी सॅलरी कुठली ग्राह्य धरली जाते, तर सॅलरीचा फॉर्म्युला काय HRA साठी, बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स इफ ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमिशन इफ गिवन इन फिक्स पर्सेंटेज. बेसिक सॅलरी अधिक डिअरनेस अलाउन्स जर रिटायरमेंट बेनिफिट साठी ऍप्लिकेबल असेल तर, प्लस कमिशन जर कमिशन ही फिक्स पर्सेंटेज मध्ये दिलेली असेल तर. अशा प्रकारे सॅलरी कॅल्क्युलेट करायची आणि त्यानंतर या 3 कंडिशन कॅल्क्युलेट, 3 कंडिशन नुसार अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या आणि या अमाऊंट मध्ये जी अमाऊंट सर्वात कमी असेल ती अमाऊंट या ठिकाणी एक्झम्प्टेड मिळेल, टॅक्स फ्री मिळेल आणि उर्वरित अमाऊंट ही टॅक्सेबल असेल. अशा प्रकारे हाऊस रेंट अलाउन्स हा कॅल्क्युलेट केला जाईल. देन नेक्स्ट वन, अंडरग्राउंड अलाउन्स. अंडरग्राउंड अलाउन्स, दिस अलाउन्स इज गिवन टू द एम्प्लॉईज दोज आर वर्किंग इन द माइन्स. अंडरग्राउंड अलाउन्स हा कुणाला दिला जात असतो, असे कर्मचारी की जे माइन्स म्हणजे खाण, मग ती कोळशाची खाण असेल किंवा सोन्याची खाण असेल, चांदीची खाण असेल, पेट्रोलियमची खाण असेल, अशा खाणीमध्ये काम करत असतील त्यांना अंडरग्राउंड अलाउन्स दिला जात असतो. अँड हाऊ मच इज एक्झम्प्टेड, किती अमाऊंट एक्झम्प्ट असते, ₹800 पर मंथ. म्हणजे जी काही अमाऊंट त्यांना मिळालेली असेल त्यामधनं ₹800 पर मंथ एवढी अमाऊंट वजा केली जाते, ती एक्झम्प्टेड असेल आणि उर्वरित अमाऊंट ही टॅक्सेबल असेल. देन नेक्स्ट, कंपेन्सेटरी फील्ड एरिया अलाउन्स. Now compensatory field area allowance is given to the military persons those are working on the high latitude like Ladakh. Okay, compensatory field area allowance कुणा दिला जात असतो, मिलिटरी पर्सन्स म्हणजे जे मिलिटरी मध्ये काम करतात आणि मिलिटरीमध्ये म्हणजे उंचावर जाऊन ते देशाचं संरक्षण करतात. म्हणजे लडाख प्रत्येकाला माहित असेल की किती उंचावर आहे, एवढ्या उंचावर जाऊन जे मिलिटरी पर्सनेल त्या ठिकाणी काम करत असतील त्यांना कंपेन्सेटरी फील्ड एरिया अलाउन्स दिला जातो आणि त्याची एक्झम्पशन लिमिट काय आहे, ₹2600 पर मंथ, ₹2600 प्रति महिना. ओके, देन नेक्स्ट वन, युनिफॉर्म अलाउन्स. पुढचा अलाउन्स आहे युनिफॉर्म अलाउन्स. दिस अलाउन्स इज गिवन टू द पर्सन फॉर देम द युनिफॉर्म इज मॅन्डेटरी. आता आपण फुल्ली टॅक्सेबल मध्ये सुद्धा बघितलं, त्या ठिकाणी वॉशिंग अलाउन्स होता युनिफॉर्म साठी. वॉशिंग अलाउन्स आणि युनिफॉर्म अलाउन्स दोघंही वेगळे आहेत. फक्त युनिफॉर्म वॉश करण्यासाठी, धुण्यासाठी जो अलाउन्स दिला जातो त्याला वॉशिंग अलाउन्स म्हटलं जातं आणि तो फुल्ली टॅक्सेबल आहे. या ठिकाणी युनिफॉर्म अलाउन्स, युनिफॉर्म मेंटेन करण्यासाठी
जो अलाउन्स दिला जात असतो त्याला युनिफॉर्म अलाउन्स असं म्हटलं जातं. अमाऊंट विच इज ऍक्च्युअली युटिलाइज दॅट इज एक्झम्प्टेड. जी अमाऊंट मिळालेली असेल युनिफॉर्म अलाउन्स म्हणून, त्यापैकी जी अमाऊंट युटिलाइज केलेली म्हणजे यूज केलेली आहे ती अमाऊंट त्या ठिकाणी एक्झम्प्टेड असेल आणि उर्वरित अमाऊंट ही टॅक्सेबल असणार आहे. त्यानंतर ट्रायबल एरिया अलाउन्स. आता ट्रायबल एरिया अलाउन्स म्हणजे काय, की ते दुर्लक्षित प्रदेश आहेत किंवा जे आदिवासी प्रदेश आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा विचार केला तर चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली हे काय आहे, ट्रायबल एरिया ट्रायबल एरिया आहेत, म्हणजे दुर्लक्षित प्रदेश आहेत किंवा आदिवासी प्रदेश आहेत. अशा प्रदेशांमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना ट्रायबल एरिया अलाउन्स हा दिला जात असतो. अँड हाऊ मच अमाऊंट इज एक्झम्प्टेड, त्याचं एक्झम्पशन लिमिट काय आहे, ₹200 पर मंथ. ₹200 पर मंथ एवढी अमाऊंट त्या ठिकाणी एक्झम्प्टेड मिळेल आणि उर्वरित अमाऊंट ही टॅक्सेबल असेल. रनिंग अलाउन्स. तर रनिंग अलाउन्स म्हणजे काय, की जेवढं एखाद्याची व्हेकल असेल आणि ती व्हेकल ऑफिशियल ड्युटीसाठी वापरलेली असेल तर त्या संदर्भातला हा अलाउन्स असतो आणि त्याची एक्झम्प्टेड लिमिट काय आहे, 70% ऑफ रिसिव्ड अमाऊंट ऑर ₹1000 पर मंथ विच एव्हर इज लेस. म्हणजे जी अमाऊंट मिळालेली आहे त्याच्या 70% किंवा ₹1000 पर मंथ या दोघांपैकी जी अमाऊंट लेस असेल, कमी असेल, ती अमाऊंट या ठिकाणी एक्झम्प्टेड मिळणार आहे. ओके, सो इन दिस वे दिस इज द पार्टली टॅक्सेबल अलाउन्स. हे सर्व जे आहे ते आहे पार्टली टॅक्सेबल अलाउन्सेस. अंडरस्टूड एव्हरीवन अबाउट दिस? समजलंय प्रत्येकाला? सो इट इज अबाउट द पार्टली टॅक्सेबल अलाउन्सेस. हे सर्व आहे पार्टली टॅक्सेबल अलाउन्सेस. तर अशा प्रकारे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस आणि पार्टली टॅक्सेबल अलाउन्सेस नुसार टॅक्सेबल अलाउन्स कॅल्क्युलेट केले जातात आणि ते बेसिक सॅलरी मध्ये ऍड केले जात असतात. ओके, नाउ नेक्स्ट वन इज द परक्विजिट्स. पुढचा आहे परक्विजिट्स. त्याला मराठीत आपण म्हणत असतो अनुषंगिक लाभ. आता अनुषंगिक लाभ म्हणजे काय? These are the benefits provided. These are the benefits provided by the employee to the employer, not in the monetary form. म्हणजे हे बेनिफिट आहेत पण हे बेनिफिट पैशांच्या स्वरूपात नाहीत, जे एम्प्लॉयरकडनं एम्प्लॉईला देण्यात आलेले आहेत. त्यांना परक्विजिट्स असं म्हटलं जातं, त्यांना अनुषंगिक लाभ असं म्हटलं जात असतं. सो इन दिस वे इट इज अबाउट द परक्विजिट्स. याला परक्विजिट्स असं संबोधलं जाणार आहे. अंडरस्टूड दिस मिनिंग ऑफ द परक्विजिट्स? समजलंय परक्विजिटचं मिनिंग? ओके, दिस इज द जनरल मिनिंग. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द मिनिंग इन डिटेल. आपण डिटेल मिनिंग बघूया त्याचं. नाउ व्हॉट इज द डिटेल मिनिंग ऑफ द परक्विजिट्स? Perquisites may be defined as benefits attached to an office or position in addition to salary or wages. म्हणजे सॅलरी किंवा वेजेस मध्ये जे ऍडिशनल बेनिफिट एम्प्लॉयर कडनं प्रोव्हाइड केले जात असतात त्यांना परक्विजिट्स असं म्हटलं जातं. परक्विजिट्स मे बी प्रोव्हाइड इन कॅश ऑर इन काइंड. परक्विजिट हे कॅशच्या माध्यमाने किंवा वस्तूच्या माध्यमाने सुद्धा प्रोव्हाइड केले जात असतात. A benefit or advantage would be taxable as perquisite only if it has legal origin. Perquisite हा टॅक्सेबल केव्हा असेल? ज्या वेळेस तो लीगल म्हणजे कायदेशीररित्या प्रोव्हाइड केलेला असेल, त्याचं प्रॉपर रेकॉर्ड असेल, त्याच वेळेस तो टॅक्सेबल असेल. ज्या वेळेस त्याचं प्रॉपर रेकॉर्ड नसेल त्यावेळेस तो टॅक्सेबल ठरणार नाही. तर अशा प्रकारचे जे एक्स्ट्रा बेनिफिट सॅलरी किंवा वेजेस मध्ये कॅश किंवा वस्तूच्या स्वरूपात एम्प्लॉयर कडनं एम्प्लॉईला दिले जात असतात त्याला परक्विजिट्स असं संबोधलं जाणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज द परक्विजिट्स. अंडरस्टूड दिस मिनिंग ऑफ द परक्विजिट्स? समजलंय प्रत्येकाला? एव्हरीवन अंडरस्टूड? ओके ओके, नो प्रॉब्लेम. नाउ द नेक्स्ट वी हॅव टू डिस्कस द टॅक्सेबिलिटी ऑफ द परक्विजिट्स. आता कशा प्रकारे याची टॅक्सेबिलिटी ठरवली जाणार आहे परक्विजिटची? ओके, इन दॅट फर्स्ट ऑफ ऑल प्रोफेशनल टॅक्स पेड बाय एम्प्लॉयर. आता काही आपण सॅलरीमध्ये आता जो आपण फॉर्मॅट बघितला त्यामध्ये अंडर सेक्शन 16च्या डिडक्शन बघितल्या. त्यामध्ये एक डिडक्शन आहे प्रोफेशन टॅक्स.
प्रोपेशन टॅक्स नावाची एक डिडक्शन होती, राईट. तर प्रोपेशन टॅक्स हा जर एम्प्लॉयरने पे केलेला असेल एम्प्लॉईच्या वतीने, ऍट दॅट टाइम इट इज फुल्ली टॅक्सेबल अंडर द सॅलरी. लक्षात ठेवा, जर एम्प्लॉयरच्या वतीने एम्प्लॉईने प्रोपेशन टॅक्स हा पेड केलेला असेल, दॅट इज कॉल्ड एज अ परक्विजिट, त्याला परक्विजिट म्हटलं जाईल, अँड दॅट इज फुल्ली टॅक्सेबल अंडर द सॅलरी. तो सॅलरीमध्ये पूर्णतः टॅक्सेबल असेल, बट इट इज एक्झम्प्टेड अँड डिडक्टेड अंडर सेक्शन 16. पण अंडर सेक्शन 16 नुसार तो एक्झम्प्टेड असेल आणि डिडक्ट केला जाईल. ओके, त्यामुळे लक्षात घ्या, जर एम्प्लॉयरने पे केलेला आहे एम्प्लॉईच्या वतीने प्रोफेशनल टॅक्स, तर सर्वप्रथम तो सॅलरीत ऍड केला जाईल टॅक्सेबल म्हणून आणि सेक्शन 16 मधून वजा केला जाईल. ओके, सो इट इज अबाउट द प्रोफेशनल टॅक्स पेड बाय द एम्प्लॉयर. इन्कम टॅक्स पेड बाय द एम्प्लॉयर, मेनी अ टाइम्स एम्प्लॉयर इज पेइंग द इन्कम टॅक्स ऑफ द एम्प्लॉय. बऱ्याच वेळेस एम्प्लॉईचा जो इन्कम टॅक्स असतो तो एम्प्लॉयर कडनं पे केला जात असतो. ऍट दॅट टाइम इट इज फुल्ली टॅक्सेबल अंडर द सॅलरी. अशा प्रकारे हा जो इन्कम टॅक्स एम्प्लॉयरने पे केलेला असेल तो सॅलरीमध्ये पूर्णतः टॅक्सेबल असणार आहे. देन नेक्स्ट, सॅलरी ऑफ सर्वंट, वॉचमन, गार्डनर, कुक पेड बाय द एम्प्लॉयर. जे सर्वंट म्हणजे नौकर असेल, वॉचमन असेल, गार्डनर असेल, कुक असेल, यांची सॅलरी जर एम्प्लॉयरने पे केलेली असेल तर हा जो परक्विजिट आहे हा फुल्ली टॅक्सेबल आहे, पूर्णतः टॅक्सेबल असेल. ओके, देन नेक्स्ट, मेडिकल फॅसिलिटी और हॉस्पिटल बिल रिएम्बर्स बाय द एम्प्लॉयर. एम्प्लॉईचं जे हॉस्पिटल बिल असेल त्याविषयीचा परतावा म्हणजे रिएम्बर्समेंट एम्प्लॉयरने एम्प्लॉईला दिलेला असेल तर ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट पूर्णतः टॅक्सेबल असेल. दिस परक्विजिट इज फुल्ली टॅक्सेबल. देन एज्युकेशन फॅसिलिटी. आता एज्युकेशन फॅसिलिटी म्हणजे काय? इट मीन्स एम्प्लॉय चिल्ड्रन आर स्टडिंग इन स्कूल रन बाय एम्प्लॉयर. तर एज्युकेशन फॅसिलिटी म्हणजे काय की एम्प्लॉईचे जे मुलं आहेत ते एम्प्लॉयरने चालवलेल्या स्कूलमध्ये शिक्षण घेत असतील तर दिस इज अ परक्विजिट. आणि मग याची टॅक्सेबिलिटी काय? नंबर ए, प्रोव्हाइडेड टू एम्प्लॉई चिल्ड्रन, म्हणजे एम्प्लॉईच्या मुलांना यासारखी एज्युकेशन फॅसिलिटी उपलब्ध करून दिली असेल तर त्याची टॅक्सेबिलिटी काय असणार आहे? ₹1000 पर मंथ इज एक्झम्प्टेड. ₹1000 प्रति महिना एक्झम्प्टेड असेल आणि उर्वरित अमाऊंट ही टॅक्सेबल असेल. कुणासाठी? जर एम्प्लॉईचे मुलं, एम्प्लॉईचे स्वतःचे मुलं एम्प्लॉयरच्या स्कूलमध्ये शिक्षण घेत असतील. आणि नंबर सेकंड, प्रोव्हाइडेड टू एम्प्लॉईज हाऊस होल्ड, म्हणजे एम्प्लॉईच्या नातेवाईकांची मुलं एम्प्लॉयरच्या स्कूलमध्ये शिक्षण घेत असतील तर मात्र हा परक्विजिट पूर्णतः टॅक्सेबल असेल. फरक समजून घ्या. एम्प्लॉईची स्वतःची मुलं शिक्षण घेत असतील एम्प्लॉयरच्या स्कूलमध्ये तर ₹1000 पर मंथ एवढी अमाऊंट एक्झम्प्टेड असेल आणि एम्प्लॉईच्या नातेवाईकांची मुलं एम्प्लॉयरच्या स्कूलमध्ये शिक्षण घेत असतील तर मात्र संपूर्ण अमाऊंट ही टॅक्सेबल असणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट द एज्युकेशनल फॅसिलिटी. देन एज्युकेशनल स्कॉलरशिप. एज्युकेशनल स्कॉलरशिप प्रोव्हाइड केलेली असेल एम्प्लॉयरने एम्प्लॉई किंवा एम्प्लॉयरच्या मुलांना ऍट दॅट टाइम दॅट अमाऊंट इज फुल्ली एक्झम्प्टेड, पूर्णतः एक्झम्प्टेड असेल. ओके, then any kind of gift, any kind of voucher, any kind of token provided by the employer to the employee. एम्प्लॉयरने एम्प्लॉईला कुठल्याही प्रकारचं गिफ्ट, कुठल्याही प्रकारचं व्हाउचर किंवा कुठल्याही प्रकारचं टोकन दिलेलं असेल तर काय? इन काइंड म्हणजे वस्तूच्या स्वरूपात दिलेलं असेल, वस्तूच्या स्वरूपातलं गिफ्ट, व्हाउचर किंवा टोकन एक्झम्प्टेड अप टू ₹5000. 5000 एवढी अमाऊंट एक्झम्प्टेड असेल, उर्वरित अमाऊंट टॅक्सेबल असेल. आणि कॅशच्या स्वरूपात गिफ्ट, व्हाउचर किंवा टोकन हे कॅशच्या स्वरूपात दिलेलं असेल ऍट दॅट टाइम फुल्ली टॅक्सेबल, पूर्णतः टॅक्सेबल असणार आहे. ओके, देन नेक्स्ट, फ्री क्लोथ, पर्सनल अटेंडंट, हॉलिडे होम फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय द एम्प्लॉयर टू एम्प्लॉई. म्हणजे कर्मचाऱ्यांना फ्री क्लोथ म्हणजे कापड किंवा त्या संदर्भातलं मटेरियल प्रोव्हाइड केलेलं असेल. हॉलिडे होम फॅसिलिटी एम्प्लॉयरने एम्प्लॉईला प्रोव्हाइड केलेली असेल तर संपूर्ण अमाऊंट ही एक्झम्प्टेड असेल, पूर्णतः टॅक्स फ्री असणार आहे. फ्री मील और लंच फॅसिलिटी, मील फॅसिलिटी, लंच फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली असेल एम्प्लॉयरने एम्प्लॉईला तर एक्झम्प्टेड ₹50 पर मील, म्हणजे जेवढे मील्स प्रोव्हाइड केलेले आहेत
त्या प्रत्येक मील मागे ₹50 एवढी अमाऊंट एक्झम्प्टेड असेल, उर्वरित अमाऊंट टॅक्सेबल असेल. फ्री गॅस, वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे गॅस फॅसिलिटी, वॉटर फॅसिलिटी, इलेक्ट्रिसिटी फॅसिलिटी एम्प्लॉयरने प्रोव्हाइड केलेली असेल एम्प्लॉईला, ऍट दॅट टाइम इट इज फुल्ली टॅक्सेबल, पूर्णतः टॅक्सेबल असेल. कम्प्युटर और लॅपटॉप फॅसिलिटी, कुठल्याही प्रकारचा कम्प्युटर किंवा लॅपटॉप एम्प्लॉयरने एम्प्लॉईला प्रोव्हाइड केलेला असेल, ऍट दॅट टाइम इट इज फुल्ली एक्झम्प्टेड, पूर्णतः एक्झम्प्टेड असेल. ओके, अंडरस्टूड दिस? समजले हे मुद्दे प्रत्येकाला? ओके, नाउ नेक्स्ट, आता पुढचे काही मुद्दे थोडक्यात आपण बघूयात. त्यामध्ये आहे रेंट फ्री, फर्निश्ड और अनफर्निश्ड अकोमोडेशन. बऱ्याच वेळेस एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला घर देत असतो राहण्यासाठी. काही वेळेस ते फर्निश्ड असतं, काही वेळेस ते अनफर्निश्ड असतं. तर याची व्हॅल्युएशन कशी कॅल्क्युलेट केलं जातं? पहिल्यांदा अनफर्निश्ड म्हणजे फर्निचर उपलब्ध नाही अशा प्रकारचं घर रहिवासासाठी दिलेलं असेल तर त्याची व्हॅल्युएशन हे पॉप्युलेशनवर अवलंबून असतं. या ठिकाणी पहिल्यांदा सॅलरी कॅल्क्युलेट केली जाते. सॅलरीचा फॉर्म्युला बघूयात आपण आणि त्यानंतर कसं कॅल्क्युलेशन केलं जातं. या ठिकाणी सॅलरीचा फॉर्म्युला, सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स इफ ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट प्लस बोनस प्लस फीज प्लस कमिशन प्लस ऑल अदर टॅक्सेबल अलाउन्सेस. ओके, या स्वरूपामध्ये सॅलरी कॅल्क्युलेट केली जाईल आणि पॉप्युलेशन नुसार या ठिकाणी व्हॅल्यू ठरणार आहे. आता 3 कंडिशन आहेत. या 3 कंडिशन नुसार पॉप्युलेशन ज्या प्रकारे असेल शहराची, की ज्या शहरात हे हाऊस उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानुसार व्हॅल्युएशन असेल. वेन पॉप्युलेशन ऑफ सिटी इज अप टू 10 lakhs, जर शहराची लोकसंख्या ही 10 लाखापर्यंत असेल, ऍट दॅट टाइम 7.5% ऑफ सॅलरी. ओके, वेन पॉप्युलेशन ऑफ सिटी इज मोर दॅन 10 lakh बट लेस दॅन 25 lakhs, ऍट दॅट टाइम 10% ऑफ सॅलरी. म्हणजे शहराची लोकसंख्या ही 10 लाखापेक्षा जास्त असेल किंवा 25 लाखापेक्षा कमी असेल त्यावेळेस सॅलरीच्या 10%. अँड वेन पॉप्युलेशन ऑफ सिटी इज अबाउट 25 lakhs, ऍट दॅट टाइम 15% ऑफ सॅलरी. आणि शहराची लोकसंख्या ही 25 लाखापेक्षा जास्त असेल तर सॅलरीच्या 15%. यानुसार व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट केली जाईल आणि ती व्हॅल्यू टॅक्सेबल असेल. कशाच्या संदर्भात? अनफर्निश हाऊसच्या संदर्भात. ओके, आणि जर हाऊस हे फर्निश असेल, विथ फर्निचर प्रोव्हाइड केलेलं असेल तर या 3 कंडिशन नुसार व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाईल सर्वप्रथम. अँड इन दॅट 10% कॉस्ट ऑफ फर्निचर इज ऍडेड, आणि त्यामध्ये फर्निचरची 10% व्हॅल्यू ऍड केली जाईल आणि मग त्यानुसार फर्निश्ड अकोमोडेशनची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार आहे. अंडरस्टूड दिस? समजलंय प्रत्येकाला? ओके, द नेक्स्ट व्हॅल्युएशन ऑफ मोटर. पुढचं जे व्हॅल्युएशन आहे ते आहे मोटर कार. आता मोटर कार व्हॅल्युएशन हे कशा प्रकारे केलं जाईल? Many a times motor car that is provided by the employer to employee that is used for official and private purpose. म्हणजे जी मोटर कार एम्प्लॉयरने एम्प्लॉईला दिलेली असते ती मोटर कार ऑफिशियल आणि प्रायव्हेट पर्पज साठी वापरली जात असते. तर त्याचं व्हॅल्युएशन कशा प्रकारे? आता मोटर कार ऑफिशियल अँड प्रायव्हेट पर्पज साठी यूज केली जाते सर्व केसेसमध्ये, तर त्याचं व्हॅल्युएशन कसं असेल? आता रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस हा या ठिकाणी एम्प्लॉयरने खर्च केलेला असतो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. ज्या वेळेस आपण इन प्रॅक्टिकली, आता आपण हे ITR कोर्समध्ये याचा अभ्यास करत आहोत, हे आपण रेग्युलर आपला जो सिलेबस होता त्या व्यतिरिक्तचा अभ्यास आहे. त्यामुळे जी मोटर कार दिली जाते ती ऑफिशियल आणि प्रायव्हेट पर्पज साठी यूज होते आणि त्या संदर्भातला सर्व खर्च हा कोणी केलेला असतो? हा एम्प्लॉयरनेच केलेला असतो, एम्प्लॉई करत नाही. हा खर्च एम्प्लॉयरनेच केलेला असतो. त्यामुळे फक्त आपण या 2च कंडिशन या ठिकाणी बघणार आहोत रिगार्डिंग द कोर्स, कारण की यामध्ये आपण प्रॅक्टिकल अभ्यास करणार आहोत, आपण थेरॉटिकल अभ्यास करत नाही. त्यामुळे फक्त प्रॅक्टिकल अभ्यासाविषयी विचार करूयात. या ठिकाणी मोटर कार ही दोघही पर्पज साठी वापरलेली आहे आणि त्याचा संदर्भातला खर्च हा सर्व म्हणजे मेंटेनन्स आणि रनिंगचा खर्च हा सुद्धा एम्प्लॉयरने केलाय. तर 2 कंडिशन फक्त लक्षात ठेवा. इफ इट इज लेस दॅन 1600 cc म्हणजे मोटर कार इंजिनची पॉवर ही 1600 cc पेक्षा कमी असेल तर त्याची व्हॅल्युएशन कशी? ₹1800 पर मंथ प्लस ₹900 पर मंथ ड्रायव्हर सॅलरी. ओके, आणि दुसरी कंडिशन, इफ द मोटर कार इज मोर दॅन 1600 cc, मोटर कार इंजिनची कपॅसिटी ही 1600 cc पेक्षा जास्त असेल तर ₹2400 पर मंथ
taxable value plus rupees 900 per month driver salary. This is regarding the motor car valuation. Okay, and therefore it is about the motor car. And now the last one, deductions. आता डिडक्शन्स कुठल्या डिडक्ट केल्या जातात सॅलरी मध्ये ते आपण ऑलरेडी बघितल्यात फॉर्मॅट मध्ये. फर्स्ट वन इज स्टँडर्ड डिडक्शन, दॅट इज 50,000 फिक्स अमाउंट. सेकंड वन इज एंटरटेनमेंट अलाउन्स, that is not applicable for the private sector employee and applicable for the government sector employee. And last one is the professional tax. शेवटचा आहे प्रोफेशनल टॅक्स. प्रोफेशनल टॅक्स is also deducted as a deduction under section 16. Okay, so this all about the salary, and in this way salary income is calculated. हे सर्व आपण सॅलरीच्या संदर्भात बघितलेलं आहे आणि यानुसार सॅलरी इन्कम या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जात असतं ऍज अ फर्स्ट हेड ऑफ इन्कम दॅट इज टॅक्सेबल अकॉर्डिंग टू द इन्कम टॅक्स ऍक्ट.